तर आज आपण बोलणार आहे बॅडमिंटनबद्दल. मित्रांनो, 7 भारताचे बॅडमिंटन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. वुमन सिंगल्समध्ये पी.व्ही. सिंधू, मेन्स सिंगल्समध्ये एच.एस. प्रणय आणि लक्ष्य सेन, मेन्स डबल्समध्ये सात्विक सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि वुमन्स डबल्समध्ये अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो. मित्रांनो, खरं म्हणायचं झालं तर सात्विक आणि चिराग ही भारताची जोडी मेडलची प्रबळ दावेदार असणार आहे. कारण की ज्या प्रकारे त्यांनी बॅडमिंटन मेन्स डबलमध्ये आपलं वर्चस्व गाजवलं अनेक वर्षापासून, फार कमी डाऊट आहे की ते पोडियमवर फिनिश होणारच नाही आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये थर्ड सीडेड, त्यामुळे त्यांच्या ग्रुप स्टेजमध्ये नक्कीच ते पुढे जाणार आहे आणि क्वार्टर फायनल तर सेमीफायनल, आणि अपेक्षा अशी आहे की ते फायनलपर्यंत पोहोचून जाईल. सेमीफायनलमध्ये त्यांना थोडंसं एक टफ अपोनेंट येऊ शकेल, पण तरीसुद्धा सात्विक आणि चिराग इतके उत्कृष्ट खेळाडू आहे, त्यांनी ही मेंटॅलिटी त्यांच्यामध्ये आलेली आहे. मित्रांनो, खरी एक उत्कृष्ट बात म्हणजे जे पॅरिसमध्ये बॅडमिंटनचं जे अरेना आहे, ॲडिडास अरेना, याच अरेनामध्ये यावर्षी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळल्या गेली होती आणि सात्विक आणि चिरागने तिथं ही फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर इमॅजिन करा, आपण ज्या व्हेन्यूवर ऑलरेडी एक चॅम्पियनशिप जिंकली, तिथं जाऊन परत ऑलिम्पिक्स खेळणं, एक साहजिकच एक कॉन्फिडन्स सात्विक आणि चिरागला देणार आहे. त्यामुळे सात्विक आणि चिरागचं नक्की एक पदक भारताला या ऑलिम्पिक्समध्ये लाभणार आहे. मित्रांनो, पी.व्ही. सिंधू सारखी खेळाडू भारतीय क्रीडा विश्वात आत्तापर्यंत मला वाटतं वन ऑफ द बेस्ट, जिनं 2 कन्सिक्युटिव्ह ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकलेले आहे. रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर आणि टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ. तर जे उरलेलं गोल्ड मेडल आहे ते लोकांची अशी अपेक्षा आहे की या ऑलिम्पिक्समध्ये ती जिंकेल. पण खरं सांगू मित्रांनो, खूप टफ आहे. कारण की पी.व्ही. सिंधू ही वर्ल्ड रँक नंबर तिचा 10th आहे. या ऑलिम्पिक्समध्ये ती नंबर 10 सीड आहे. त्यामुळे या ऑलिम्पिक्समध्ये तिचं आव्हान खूप खडतर असणार आहे. तिचा जो ड्रॉल आहे त्यामध्ये ती ग्रुप स्टेजमध्ये तर नक्कीच ती टॉपवर फिनिश होणार आहे, पण राऊंड ऑफ 16 म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीमध्येच तिला एक चायनीज अपोनेंटला भिडण्याची शक्यता आहे. आणि जर ती राऊंड ऑफ 16 जिंकली तर परत आणखी एक चायनीज खेळाडू चेन युफे नावाची जी आहे, तिच्याशी क्वार्टर फायनल होण्याची शक्यता आहे. तर ऑन द पेपर सिंधू क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचेल तर खूप मोठी गोष्ट होईल. पण सिंधूची खूप खास बात आहे की ती नेहमी ऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या खेळात ती आपला बार खूप अबाव रेस करत असते. जेव्हा टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ती सेमीफायनल मॅच हारली होती, तेव्हा असं वाटत होतं की कदाचित ती ब्रॉन्झ मेडलसुद्धा जिंकणार नाही. पण ज्या प्रकारे तिनं आपल्या ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळली आणि ती जिंकली, त्यानंतर सिंधूला खरंच कळतं की मोठ्या टुर्नामेंट्स असतात ऑलिम्पिक्समध्ये, तिथं बार कसं रेस करावं. मित्र, त्यानंतर सिंगल्समध्ये मला वाटतं की लक्ष्य सेन आणि एच.एस. प्रणय हे खूप चांगले शटलर्स आहे, पण दोघं, खास करून लक्ष्य सेन जो जॉनथन क्रिस्टी इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटू आहे त्याच्या ग्रुपमध्ये आहे, तर त्यामुळे त्याला ग्रुपमधनं नॉकआउटपर्यंत पोहोचणं होणार का नाही याचं सुद्धा डाऊट आहे. पण लक्ष्य सेन जर ग्रुप स्टेजमध्ये तो जिंकला तर नक्कीच त्याची पुढची वाटचाल त्याला चांगली होऊ शकते. जर लक्ष्य सेन ग्रुप स्टेजमध्ये जिंकला तर राऊंड ऑफ 16मध्ये त्याचा सामना भारताच्याच एच.एस. प्रणयशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांपैकी एकच क्वार्टर फायनलमध्ये पोहोचू शकतं. पण दोघांकडनं पदकाची अपेक्षा मी म्हणेल की खूप अवघड आहे. 50-50 चान्सेस मी म्हणेल, पण दोघांपैकी जर कोणी पदक जिंकू शकेल तर दोघांपैकी एकच कोणी जिंकेल. त्यानंतर मित्रांनो, अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो हे वुमन्समध्ये आहे. मला वाटतं की ते खूप एक टीम अशी आहे की जे मेडलपासून खूप लांब आहे. जर ते ग्रुप स्टेजमध्ये किंवा नॉकआउटमध्ये ते जर पोहोचले तर एक खूप मोठी गोष्ट होईल. कारण की त्यांच्या ग्रुपमध्ये चायना आणि जपान आणि साऊथ कोरियासारखे संघ आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ग्रुपमध्येच नॉकआउटमध्ये पोहोचणं एक खूप आव्हानात्मक असणार आहे. तर मित्रांनो, माझी अशी अपेक्षा आहे की भारतीय बॅडमिंटन टीम किमान एक पदक आणि कमीत कमी आणि मॅक्झिमम 2 पदक जिंकू शकते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ बॅडमिंटनबद्दल आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.